कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जा एजंटना दे। नाही की अक्को श्वेता जा नेऊन दे। जा ना श्वेता तुला दिले ना, मग तू नेऊन दे। जा जा लवकर दे। लागली लक्ष्मीताई एजंटना सॉस वाढ ना। सॉस, चटणी, सांबार, भाजी या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? What the hell is this? मी कालच म्हटलं होतं की जेवण बनवणं सोपी गोष्ट नसते। इट्स एन आर्ट, इट्स अ स्किल। म्हणायला खूप सोपं असतं की जेवण बनवायला काय लागतं, पण नाही। सगळं बरोबर आहे अभिराम तुझं, पण या वेळेला हिनं जे काही केलंय तेच खावं लागणार आहे ना। चला वाढायला घ्या। हे नक्की काय आहे? डोसा। या थिकनेसचा हा डोसा आणि उत्तप्पा आहे। कम ऑन एजे, डोसा उत्तप्पा सगळं सेमच तर असतं, एकाच पिठापासून बनतं ना सगळं। आणि असंही घरात इतकी सगळी माणसं आहेत की सकाळपासून डोसे करून करून हात दुखायला लागलाय माझा। सॉरी अजय, मी दुसरा बनवून आणते। आज रूपा सुद्धा आहे ड्युटीवर, तू थांब ग। नाही दुर्गा, जशी लीलाला शिक्षेत सूट मिळत नाही तशीच श्वेतालाही मिळणार नाही। तिला हे काम कंप्लीट करावं लागेल। काय चाललंय या घरात? मी ते पाहुणी म्हणून आलीये की अशी सगळी कामं करायला आलीये? आणि सगळेजण असे वागतायत की जसं काही आधी कधी फसलेला पदार्थ खाल्लाच नाहीये। कारण तेच खरं आहे। आई स्पेशली तुझ्यासाठी। याला म्हणतात डोसा, आणि असाच डोसा खायची सवय आहे जागीरदारांना। आणि मला सांग, हा डोसा तुझ्यासारखा जमलाय का? तुझ्या हातचा कुठलाच पदार्थ कधीच वाईट होत नाही अभिराम। आणि तू तर किती मोठ्या हॉटेलचा उत्कृष्ट शेफ आहेस। सारिका कदम मॅम। प्रीती विक्रांत देशमुख, असं कसं नाव सेम आहे? ओ पूजा वहिनी, अहो आज इकडे आपल्या पोलीस स्टेशन कडे कुठे वाट चुकलात? दादा काही नाही, ते ह्यांना भेटायचं होतं ना म्हणून आले। विक्रांत सरांना भेटायला ह्या पोलीस स्टेशन मध्ये आल्यात? म्हणजे सर केव्हा सस्पेंड झाले हे यांना माहित नाही की काय? काय झालं? नाही म्हणजे एखाद्या दिवशी तुमच्या सरांना त्यांची बायको भेटायला आली तर चालतं ना? विक्रांत सर आता
हॉस्पिटल बिल. अंतराताईंच्या मरणाबद्दल, खुनाबद्दल, आजाराबद्दल कशाच बद्दल कसं काही नाही आहे यांच्याकडे. निदान मेडिकल रिपोर्ट्स तरी असायला हवे. नाही म्हणजे विक्रांत सरांचं काय? दादा बोला. गेली 2 महिने विक्रांत सर पोलीस स्टेशनला आलेले नाहीयेत आणि आजही आता ते आत नाहीयेत. तुम्हीच त्यांना फोन करून विचारा ना. हो विचारते. वहिनी, तुम्ही सरांना काही सांगू नका, नाहीतर मला उगाच ओरडतील. नाही नाही सांगणार. काय विक्रांत 2 महिने पोलीस स्टेशनला आले नाहीत म्हणजे त्यांची नोकरी तर गेली नसेल ना. देवा, मी काही विचारलं तर कदाचित हे मला आपणहून सांगणार नाहीत. कोणाकडून कळेल? हां, एजे. करेक्ट. नाही म्हणजे यांना भरती होताना एजेंनीच मदत केली होती. त्यांना नक्कीच माहीत असेल. मी एजेंना फोन लावते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.